परीक्षेत प्रश्न आला तर इथंच येऊ शकतो. राईट डाऊन द कन्सेप्ट ऑफ ॲलिगरी ऑफ केव बाय प्लेटो. प्लेटोने एक ॲलिगरी ऑफ केव सांगितली होती. पहिल्यांदा ॲलिगरी समजून घ्या आणि त्याच्या मागून त्याला काय सांगायचं होतं हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, खूप जबरदस्त संकल्पना आहे, प्रत्येकाने समजून घ्यावी अशी संकल्पना आहे. पुस्तक वाचल्यास तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटणार हे, जेव्हा की एकदम सोपी संकल्पना आहे. सो त्याचं असं म्हणणं होतं, ॲलिगरी ऑफ केवमध्ये त्याचं असं म्हणणं होतं की समजा, म्हणजे काही गोष्टी त्यांनी कन्सिडर करायला लावल्या तुम्हाला. समजा त्याचं असं म्हणणं होतं की आपण काही कैदी जमा केले आणि त्यांना साखळदंडांनी बांधून ठेवलं. त्या कैद्यांच्या पाठीमागून एक भिंत उभी केली मोठीच्या मोठी आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आता आयुष्यभरासाठी इथंच राहायचं आहे, ह्या भिंतीच्या मागच राहायचं आहे तुम्हाला, इथंच तुम्हाला खायला प्यायला दिला जाणार, इथंच तुमचं सगळं होणार, ह्याच्या बाहेर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी येऊच शकत नाही. आणि त्यांना ही चाकोरी आखून देण्यात आली. आता काय केलं याच्यामध्ये, असं केलं की इकडून एक आग पेटवली आणि ह्या आगेच्या समोर काही लोक तुम्हाला दिसत आहेत का, त्यांच्या हातावरती इथं एकाकडं पात्र आहे, एक घोडा आहे, इथं गोलाकार आहे, इथं एक पक्षी आहे. सो असे केलेले लोक त्या ठिकाणी पुढं चाललेले आहे. आता ऑब्वियस आहे इकडं आग पेटते आहे म्हटल्यानंतर याचे चित्र ह्या भिंतीवरती पडणार. आता ह्या लोकांना काय वाटणार आहे, ह्यांना कधीच पाहिलं नाही ना, जगात आग असते ह्या लोकांना माहीत आहे, यांना काहीच माहीत नाही आहे, हे बिलकुल ब्लँक आहे. सो त्यामुळे त्यांना असं वाटणार की हे सर्व सत्य आहे, आम्ही जे पाहतोय हेच फ्लास्क आहे, हाच घोडा आहे, हाच राऊंड आहे आणि हाच पक्षी आहे. यांना हे त्रिकालाबाधित सत्य वाटणार. म्हणजे पण असं समजून चला की ह्या तिघांमधला किंवा 4-5 जणांमधला एक व्यक्ती आहे, त्यांना आपले बंधनं तोडले, काहीतरी केलं आणि तिथून तो बाहेर निघाला. आणि बाहेर निघाल्यानंतर तो असा वर गेला, इथून असा वर चढला आणि बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आलं की ॲक्च्युअलमध्ये पक्षी असतात, ते एकदम वेगळे असतात, ही तर त्यांची सावली आहे. खरंच घोडा असतो, बाहेर सूर्य पण आहे, ग्रीन ग्रास पण आहे, झाडं पण आहे, सगळं आहे. आणि याला हे पण दिसलं की ह्या लोक जे पाहत आहेत याच्यावरती हे कोणीतरी दाखवलेलं रिफ्लेक्शन आहे, ओरिजिनल गोष्टींचं हे काय आहे, रिफ्लेक्शन आहे, हे सत्य नाही आहे. म्हणून तो माणूस ह्या केवमध्ये वापस आला आणि ह्या लोकांना सांगायला लागला की असं असं असतंय. ते लोक त्याच्यावर विश्वासच ठेवायला तयार नाही, उलट तो आम्हाला मूर्ख बनवतो का म्हणून त्याला मारहाण करायला लागले. म्हणजे सो याला म्हणतात ॲलिगरी ऑफ केव. सो याच्यातून काय सांगायचं होतं प्लेटोला, प्लेटोचं म्हणणं होतं की समाजात जे लोक राहत असतात, ज्यांच्याकडे नॉलेज नसते, ज्यांच्याकडं तर्कशक्ती नसते, सो त्या लोकांना ज्या गोष्टी दिसत असतात, ते म्हटलं ना जगत मिथ्य ब्रह्मसत्य, तर त्या लोकांना जगत सत्य वाटायला लागते जेव्हा की जगत मिथ्य आहे. सो यांचं जग हे आहे पण हे मिथ्य आहे, ह्या लोकांना माहीतच नसते हे मिथ्य आहे म्हणून. मग एखादा त्याच्यातला सॉक्रेटिस असतो, एखादा प्लेटो असतो, किंवा एखादा त्याच्यामधला महात्मा ज्योतिराव फुले असतो, डॉक्टर भीमराव आंबेडकर असतात, किंवा एखादे त्याच्यामधले राजाराम मोहन रॉय असतात. ते येऊन ह्या लोकांना सांगतात, अरे वेडांनो, तुम्ही जो विचार करताय तो विचार चुकीचा आहे, बालविवाह करणे चुकीचं आहे बायोलॉजिकली, त्याच्यानंतर विवाह त्या ठिकाणी घडवले पाहिजे, विधवांवर बंधनं नाही लादले पाहिजे, सतीप्रथेसारख्या वाईट प्रथा ह्या चुकीच्या आहे. जेव्हा हे या लोकांना येऊन सांगतो राजाराम मोहन रॉय, तेव्हा त्याच्यावरती ते विश्वास तर ठेवतच नाही. ते म्हणतात नाही, आम्ही वर्षानुवर्ष हे चित्र पाहतोय, आम्ही वर्षानुवर्ष सतीप्रथा फॉलो करत आलेलो आहे, सतीप्रथा उत्तम आहे, स्त्रियांना बंधनातच ठेवलं पाहिजे. मग हा येऊन सांगतो नाही नाही असं नाही आहे, जगामध्ये बाकीचे देश आहे सो जिथं स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे त्या देशांनी प्रचंड प्रगती केलेली आहे, त्या आजपेक्षा आपल्यापेक्षा ॲडव्हान्स आहे आणि उलट ते आपल्यावरती येऊन राज्य करताय. तुम्ही जे पारतंत्र्यात गेलेले आहे ते तुमच्या या विचारांमुळे गेलेले आहेत. पण हे सगळे त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, उलट त्याचीच प्रतारणा करतात, त्याला प्रताडित करण्याचा प्रयत्न करतात, त्याला मारहाण करतात. आलं लक्षामध्ये? कारण हे जे लोक पाहत असतात रूढी परंपरा, याच्या लक्षामध्ये, त्यानंतर जातीप्रथा म्हणतो आपण, स्त्रियांवर बंधनं, हे त्यांना त्यांचंच विश्व चांगलं वाटते. तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक ऑनर किलिंग करतात का, कारण त्यांच्याकडे नॉलेज नसते, त्यांना जे चालत आलेलं आहे पूर्वापार सो तेच त्यांना खरं वाटते. सो त्याच्या मागचं ते रिझन जाणून घेत नाही, ते योग्य की अयोग्य. आलं लक्षामध्ये? कारण त्यांचा आत्मा हा तर्कसंगत नसतो, त्यामुळे त्याला योग्य आणि अयोग्याची जाण नसते. म्हणून राज्यकर्ती जमात ही तर्कसंगत पाहिजे किंवा मॅन ऑफ रिझन पाहिजे. तो जर मॅन ऑफ रिझन असेल तरच तो समाजामधल्या वाईट प्रथांचं उच्चाटन करू शकेल. म्हणून फिलॉसॉफर किंग असला पाहिजे. आलं लक्षामध्ये? नाही तर मग तो काय होईल, ह्या लोक जसे मूर्ख बनत आलेले आहे ह्या प्रथा परंपरांमुळं, हे मूर्ख बनत राहतील आणि राज्याचं खच्चीकरण होत राहील. आलं लक्षामध्ये? म्हणून तुम्ही पहा, सुरुवातीला राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले ह्या महिलांना शिक्षण देतात म्हणून त्यांच्यावर शेण फेकण्यात आलं, दगड मारण्यात आला, त्यांच्या कानावर दगड बसला, कानातून रक्त सांडायला लागलं. अशाही अवस्थेत त्यांनी त्यांचं काम पूर्ण सुरूच ठेवलं, कारण त्यांना माहीत होतं की हे लोक मूर्ख आहेत,
हे जे पाहतायत ही शॅडो आहे. ओरिजिनल जग तर वेगळं आहे, ज्यामध्ये महिला शिक्षण घेत आहेत, महिला प्रगती करतायत, महिला प्रगती करून देशाची प्रगती करतायत, ते त्यांना पुढे घेऊन जात आहेत आणि सगळीकडे सुजलाम सुफलाम आहे, देशाचा गवगवा होतोय, दुसरे लोक आपल्यावर येऊन राज्य करत नाहीत तर आपण राज्यकर्ती जमात बनलेलो आहे जगामध्ये. हे पाहण्याची क्षमता ही फक्त त्या महात्मा ज्योतिराव फुलेंमध्ये, सावित्रीबाई फुलेंमध्ये किंवा बाबासाहेब आंबेडकरांमध्ये, राजाराम मोहन रॉयमध्ये, लोकमान्य टिळक यासारख्या लोकांमध्ये ही भावना होती. येत्या लक्षामध्ये हे मूर्ख लोक ती गोष्ट कधीच पाहू शकत नव्हते. येत्या लक्षामध्ये कारण हे यांनीच गुंफलेल्या रूढी परंपरांमध्ये हे लोक जाळे जळमाटांमध्ये अडकलेले होते. आलं लक्षात? सो याला ॲलेगरी ऑफ केव म्हणून ओळखल्या जाते. सो परीक्षेत जर असा प्रश्न आला तर फक्त ॲलेगरी ऑफ केव लिहू नका तुम्ही. सो त्याच्या मागून काय सांगायचं होतं प्लेटोला, आलं लक्षामध्ये? हा कशा पद्धतीनं मॅन ऑफ रिझन आहे, सोसायटीने याला फॉलो केलं पाहिजे, या मूर्खांना नाही, हे तुम्हाला त्याच्यात स्पष्ट करता आलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? कारण तो हे बंधनं तोडण्यामध्ये सक्सेसफुल राहिला. तोडलेले बंधनं हे जातीप्रथा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या रूढी परंपरा ह्याचे होते आणि यांनी जे घेतलं हे तर्कसंगत हा व्यक्ती होता, म्हणजे याला खरं नॉलेज आहे, हा खऱ्या अर्थाने प्लेटो आहे असं एकंदरीत त्याला म्हणायचं होतं.